खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेत प्रवेश करताच 2029चे धाराशिवचे लोकसभेचे उमेदवार ओमराजेच असतील अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली. खरं तर 2024ला राष्ट्रवादी आणि ओमराजे यांच्यामध्ये लढत झाली होती. 2024ला महायुतीच्या ज्या उमेदवार होत्या अर्चना पाटील आपल्या सोबत आहेत. नेमकं या प्रवेशाबद्दल त्यांना काय वाटतं, या घोषणेबद्दल काय वाटतं जाणून घेऊया. खरं तर ओमराजे निंबाळकर आणि तुमची लोकसभेला लढत झाली, मात्र आता ते शिंदेच्या शिवसेनेत आले आणि त्यांनी उमेदवारीची घोषणाच केली त्यांच्या. नाही, घोषणा करायचं शिंदे साहेबांनी केली, ते सिटिंग खासदार आहे, त्यांनी दिली. आमच्यासाठी हा विषय म्हणजे वरच्या पक्षश्रेष्ठी ठरवतील. मोदी साहेब आहेत दिल्लीतले किंवा राज्यातले महायुतीचे सगळे उमेदवार ठरवतील आणि जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, ज्या कुठल्या पक्षाचा आणि शिवसेनेला जागा सुटली तर ओमराजे असतील तर त्यांचा पण प्रचार आम्ही कसोशीने करू. जे कुठले महायुतीचे उमेदवार असतील, कारण आम्हाला वरती मोदीजींना भाजपचं सरकार आणायचंय, त्यामुळे धाराशिव खासदारकीचं उमेदवार जे कोणी असतील, ज्या पक्षाचे असतील महायुतीतल्या, त्यांचा आम्ही हिरिरीने प्रचार करू. लोकसभा प्रचारावेळेस ओमराजेंनी महायुतीवर असतील, मोदींवर असेल किंवा एकंदरच भरपूर टीका केली होती. आता पक्षामध्ये महायुतीत येत आहेत, ते कसं पाहता याच्याकडे? नाही, आता एक गोष्ट मला बाकीचं नाही बोलायचंय. आता त्यांचे विचार बदलले असतील तर स्वागतच आहे. आणि आम्हाला भाजपमध्ये शिकवलं जातं की पहिले राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. तर राष्ट्रासाठी जर राष्ट्रामध्ये काही आपल्याला नवीन विधेयक आणायचे असतील, त्याच्यासाठी जर यांचा उपयोग होणार असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे. आणि बाकीचं मला मोदीजींवर टीका केली का वगैरे त्याच्याबद्दल नाही, पण ते विकासाचं पण म्हणजे आम्ही जीव तोडून सांगत होतो की वरती दिल्लीत मोदीजींचं सरकार येणार आहे, तर त्याच पक्षाचा जर खासदार असेल तर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा येणार आहे. तेव्हा लोकांनी जॅक टॉमी या भावनिक ह्याच्यावर गेलेत म्हणजे, आणि निवडून दिलं मोदी साहेबांपेक्षा जास्त मताने म्हणतात. पण आता विकासासाठी येत आहेत, हेच आम्ही आधी जीव तोडून बोलत होते मी प्रचाराच्या वेळेस की आपल्याला दुसरा खासदार निवडून फायदा नाहीये त्याच विचारांचा. आणि आता दिल्लीपासनं गल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे. म्हणजे आता धाराशिव मध्ये बघितलं तर खासदार म्हणजे दिल्लीत मोदी साहेब आहेत, राज्यात देवेंद्रजी आहेत, आपली जिल्हा परिषद, पंचायत समित्या. त्यामुळे निश्चितच त्यांना वाटलं असेल की विकास हा त्या पक्षात आल्यावर महायुतीत आली. विकासासाठीच पक्षांतर करतो असंही ते सांगतायत. आणि दुसरीकडे हेही सांगतायत की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकही आमचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही, कुठंतरी निधी सरकारकडनं मिळाला नाही. खरं सांगायचं तर फक्त निधीवर निवडणुका, हो निश्चित याचा फरक पडला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये की देवेंद्रजी राज्यात आहेत आणि दिल्लीहून पण निधी येतो, त्यामुळे ऑब्व्हियसली त्याचा फरक पडला. पण हे सगळं अगोदर म्हणजे त्यांना माहिती होतं ना. जेव्हा जिल्हा नगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या तेव्हा म्हणाले की तिथले उमेदवार कच्चे असतात म्हणून झालं असेल. पण मला वाटतं आता जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा ते महायुतीमध्ये आलेले आणि त्यांना हे पटलं की महायुतीत आल्यानंतरच धाराशिवचा विकास होऊ शकणार, तर त्यांचं स्वागत आहे. आणि 2029ला जर ते खासदारकीचे उमेदवार पक्षात महायुतीने ठरवलं तर आम्ही निश्चित त्यांचा प्रचार, सगळे घटक पक्ष राष्ट्रवादी भाजप आहे त्यांचा प्रचार करू. एकीकडं तुम्ही म्हणताय आपण त्यांचा प्रचार करू उमेदवार असतील तर महायुतीचे घटक पक्ष म्हणून, मात्र त्यांची भूमिका वेगळी आहे. ते म्हणतात की पाटील कुटुंबासाठी मी मत मागणार नाही. नाही, ठीक आहे, त्यांनी मागायचं का नाही. मी म्हटलं तसं आम्हाला हे सांगितलं आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक म्हणजे आमदारकीच्या मध्ये पण आम्ही कोण म्हणजे पक्षाने जो आदेश दिला, जो उमेदवार दिला त्याचं पूर्ण विक्रमी मताने बसवराज पाटील साहेब निवडून आले. त्यामुळे जो कोणी उमेदवार महायुती देईल तो उमेदवार, मग ते ओमराजे असतील तरी आज मी आपल्या टीव्हीवर सांगते की आम्ही त्यांच्यासाठी करू. त्यांचं काय भूमिका आहे किंवा त्यांचे विचार काय याला माझं कंट्रोल नाहीये, पण आमचा निश्चित असेल की महायुती जो कोणी उमेदवार देईल, कारण आम्हाला दिल्लीमध्ये मोदी साहेबांचं सरकार आणायचंय, भाजपचं सरकार आणायचंय. त्यामुळे महायुती ज्याला जागा सोडेल आणि जो उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही परत एकदा चौथ्यांदा सांगते की आम्ही कसोशीने प्रयत्न करू. आणि आमचं त्यांना विकासासाठी ते आले, आमचं त्यांना स्थानिक म्हणजे सगळीकडे त्यांना सहकार्य राहावे. निर्दोष कोर्टाने साबित केले डॉक्टर साहेबांना, त्यांना जो अजून वाढवायचा म्हणजे
म्हणजे त्यांनी पहिल्यापासून, आणि आत्ताचाच विषय नाही, राणादादांनी खुनाचा आरोप झाल्यानंतर त्याच्यानंतर कधीच हा विषय कधी म्हणजे आता तर आम्ही निर्दोष सुटले तरी आम्ही त्याचं भांडवल केलं नाही. म्हणजे आमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याचं, त्यांनी प्रत्येक राजकारणात, ग्रामपंचायतीची असो किंवा खासदारकीची, प्रत्येक इलेक्शनमध्ये सतत 20 वर्ष तोच मुद्दा गिरवलाय की खून झाला आणि डॉक्टर साहेबांनी केला. पण आता तर कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले उशिरा का. सीबीआय हायकोर्टात जाणार आहे तशी त्यांची बोलणी झाली. शिंदेंनी पण तसं म्हटलंय. नाही, कुठेही गेलं तरी जर आम्ही खून केलेलाच नाही तर आम्हाला न केलेल्या गुन्ह्याबद्दल फाशीला तर चढवणार नाही. त्यामुळे आम्हाला कधीच भीती नाहीये. आणि लोकांच्या कोर्टामध्ये तर आम्ही फार पूर्वी क्लिअर झालेलो आहे, म्हणूनच इलेक्शन निवडून येतोय. त्यामुळे कुठल्याही कोर्टात गेलं, काही झालं तरी आम्हाला भीती नाही. डॉक्टर साहेबांनी खून केला नाही. उद्या मी म्हटलं शेळकेंनी माझं पेन चोरलंय, तर मी 20 वर्ष बोलत राहिले म्हणून तुम्ही चोर होऊ शकत नाही. चोरीच्या पलीकडचा त्यांनी आमच्यावर आरोप केला, खुनाचा, जो खूप हे आरोप करत असताना निकालानंतर ते म्हणतात की कुठंतरी डॉक्टर पाटलांच्या राजकीय पदाचा पुरावे त्याच्यावर प्रभाव होता आणि त्यामुळे तपासावर त्याचा तसं परिणाम. होऊ शकत नाही. तसं असतं तर आम्ही खूप पूर्वी भाजपामध्ये गेलेलो आहे, मग अगोदरच निकाल लागला असता. आणि ते सुद्धा सत्तेत होते आणि त्यांनी शिंदे साहेबांशी बोलणी केली होती ना अगोदरच, म्हणजे निकालाच्या अगोदरच सही केलेली आहे त्यांनी त्या प्रवेशावर. मग तसं तर ते पण प्रेशर लागू शकले असते. एवढं सगळं होऊन सुद्धा निकाल डॉक्टर साहेबांच्या विरोधात लागला, कारण पुरावे नाही आणि आम्ही केलेलंच नाही. पुरावे तर वेगळी गोष्ट आहे, पण आम्ही केलेलंच नाही. त्यामुळे आम्हाला काय म्हणजे होणार आहे. त्यामुळे कोणत्याही दुसऱ्या कोर्टात गेलं आणि काहीतरी, आम्हाला काही हे नाहीये त्याच्याबद्दल भीती. आता मित्र पक्षात आलेत, मात्र कुठंतरी आता श्रेयवाद सुरू झालाय. आजच एक 18 कोटीचा निधीची मंजुरी आली. 18 कोटीच्या पक्षप्रवेश केला म्हणून मिळाली असं त्यांचं म्हणणं. नाही, ते म्हणणार, आता त्याचं कसं आहे, भांडणात मला जायचं नाहीये. पण 18 कोटीचं पत्र जे बाजाराचं आहे ते अगोदरच राणादादांनी दिलं असेल. पण तसं पण एकनाथ शिंदे, म्हणजे त्याला संमती आधीच मिळालेली होती. पण ते आल्यामुळे निधी असेल, कोणामुळे का होईना, आपलं जर धाराशिव शहर चांगलं होत असेल आणि जनता वेडी राहिली नाही. आता खुरपणाऱ्या बाईकडे पण मोबाईल आहे, सगळं म्हणजे माहिती असते. लोक 2029ला ठरवतील ना कोणाला निवडून द्यायचंय किंवा कोणाला नाही. आता आपण विकास तर करूयात. म्हणजे आता विकासाचं झालं. इतक्या वर्ष जेव्हा आम्ही विकासाचं ओरडत होतो तेव्हा बसमध्ये सीट दिलं वगैरे, ते खासदाराचा विकास नव्हता ना. म्हणजे आता मोठा विकास करायचा म्हणूनच महायुतीत आले, दिल्लीतनं मोठे निधी 18 कोटीचं. मग आम्ही हेच बोलत होतो 5-10 वर्ष, पण लोकांना पटलं नाही. मग आता त्यांनी सांगितलं की हा खरा विकास असतो. मग चांगली. आणि आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं, विकास काय करणार आहे. मग आता दादांनी तुळजापूर मंदिराला 2000 कोटी आणले, तेर तुळजापूर रस्त्यालाच 365 कोटी आहेत. हा विकासच होता, तेच आम्ही आधी बोलवतो. फक्त आम्हाला भांडवल करता येईना, राणादादांना ओरडून ओरडून हे करता येईना, म्हणून आमचे मुद्दे जातात. पण मला वाटतं कोणीतरी खूप ओरडलं, मग खूप बोंबीच्या देठापासून ओरडलं म्हणून कोणी खुनी होत नसतो. उद्या मी म्हणेन तुम्ही माझ्या मांजरीचा खून केला म्हणजे तुम्ही खुनी आहात, तसं होत नसतं ना. त्याला म्हणजे पुरावे लागतात आणि ते कोणी कोणावरही आरोप करेन, त्याचा काही विषय नाही. फक्त दुर्दैव आहे की सिद्ध झाला आरोप, पण 20 वर्ष लागली. ती 20 वर्ष जो आम्ही मानसिक त्रास सहन केला ते परत येणार नाहीये. माझ्या मुलांच्या मनावर जो आघात झाला ते दिवस परत येणार नाही. या होत्या अर्चना पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष. ओमराजे विकासासाठी आले असतील तर त्यांचं स्वागत आहे असं करत त्यांचा प्रचारही आम्ही करू असं ते म्हणतायत. तर दुसरीकडे पवनराजे हत्या प्रकरणात आमचा दोष नव्हता आणि तो कोर्टातून आम्ही सुटलोय, कुठल्याही कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही असंही त्यांनी मत व्यक्त केलंय. श्रेयवादावर मात्र राणा पाटलांनी यापूर्वीच जे काही पत्र दिले त्यामुळं 18 कोटीचा निधी आल्याचं त्यांनी सांगितलेलं. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.